जाहीर झाला असून सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या 8ही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळीचा गट ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे। भाजपच्या 4, शिंदेसेनेच्या 2 आणि अजित पवार गटाने 2 जागांवर विजय मिळवला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाहीये। सातारा विधानसभेच्या 8 जागांपैकी साताऱ्याच्या जागेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 1,75,062 मते मिळवत अपेक्षित विजय मिळवत शिवसेनेच्या अमित कदम यांचा 1,40,000 मतांनी पराभव केला। तर वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांनी 50,000हून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांचा शिंदेसेनेच्या महेश शिंदे यांनी अतितटीच्या लढाईत पराभव केला। यासोबतच फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना शह देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणत माजी आमदार दीपक चव्हाण यांना पराभूत केले। तसेच पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात चांगली लढत झाली। उद्धव सेनेचे हर्षद कदम किती मते घेतात यावर या ठिकाणचा निकाल अवलंबून होता, मात्र त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही। यामुळे शंभूराज देसाई यांचा विजय सोपा झाला। कराड उत्तर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांना शह देत भाजपच्या मनोज घोरपडे यांनी विजयश्री खेचून आणला। त्यांना शेवटच्या टप्प्यात शह देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पहिल्यापासून मतदारसंघात सुरू केलेला झंझावात रोखण्यात विरोधकांना यश आले नाहीये। मान मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून आघाडी घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर घारगे यांचा पराभव केला। तर जयकुमार गोरे यांच्या मदतीला बंधू शेखर गोरे आणि दिलीप येळगावकर आल्यामुळे यांना विजयश्री सोपा झाला। यासोबतच कराड दक्षिण मध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला। या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांनी विजय मिळवला असून पहिल्या फेरीपासूनच अतुल भोसले आघाडीवर होते। मतमोजणीच्या फेऱ्या वाढल्या तसे त्यांचे मताधिक्य देखील वाढत गेले। यामुळे सुमारे 40,000हून अधिक मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।